नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 12 ऑगस्ट 2024 वार सोमवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला फुलांचे दर त्याचबरोबर फुलांच्या दरामध्ये आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळते। तर आज आपण फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे का हे आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा। झेंडूची क्वालिटी पाहू शकता। तर पिवळ्या झेंडूसाठी आपल्याला आज कमीत कमी चांगल्या क्वालिटीच्या झेंडूसाठी 50 ते 70 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहेत आपल्याला 50 ते 70 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तसेच लाल झेंडूची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते 50 ते 60 रुपये आपल्याला चांगल्या झेंडूसाठी दर पाहायला मिळते। लाल झेंडूसाठी देखील आपल्याला आज दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळालेली आहे। तर क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही आपल्याला कमी जास्त क्वालिटीमध्ये आपल्याला झेंडूची क्वालिटी पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीचे साठी आपल्याला 50 ते 60 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। शेवंतीची क्वालिटी पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 100 ते 120 रुपये किलोपर्यंत आपल्याला शेवंतीसाठी दर पाहायला मिळतं। क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहेत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 100 ते 120 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 70 रुपये किलोपर्यंत आपल्याला शेवंतीसाठी दर पाहायला मिळते। पर्पल शेवंतीची क्वालिटी पाहू शकतो। तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 50 ते 80 रुपये किलोपर्यंत आपल्याला पर्पल शेवंतीसाठी दर पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटी पाहू शकता। तर साधारणतः कमी क्वालिटीमध्ये आपल्याला गुलछडी पाहायला मिळते। तर कमीत कमी आपल्याला साधारणतः हलक्या गुलछडीसाठी साधारणतः 80 रुपये किलोपासून ते एक नंबर टॉप क्वालिटीच्या गुलछडीसाठी 170 ते 180 रुपये किलोपर्यंत आपल्याला गुलछडीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। तर क्वालिटी पाहू शकता। कमी क्वालिटीमध्ये आपल्याला गुलछडी पाहायला मिळते। पिंगडीजीची क्वालिटी पाहू शकतो। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पिंगडीजी पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहे ते आपल्याला पिंगडीजीसाठी कमीत कमी 40 ते 50 रुपये किलो एका गड्डीसाठी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। जरबेराची क्वालिटी पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जरबेरा पाहायला मिळते। तर साधारणतः जरबेरासाठी आज दर जे आहे ते कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 20 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला 50 रुपयापर्यंत आपल्याला एका बंचसाठी दर पाहायला मिळते। तर एका बंचमध्ये आपल्याला 10 स्टिक पाहायला मिळतात। तर दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर कलर पाहू शकतो। वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला जरबेरा पाहायला मिळते। गुलाबाची क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कमीत कमी 60 ते 80 रुपयापर्यंत आपल्याला गुलाबासाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून आपल्याला गुलाबासाठी दर पाहायला मिळतो।